विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी येऊ घातली असून भारतीय जनता पार्टी व शिवसेना यामध्ये मोठा या ठिकाणी रस्सीखेच बघायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीमधून अनेक नावं समोर येत आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे सेनेकडून मंत्री गुलाबरावांचे पुत्र प्रतापराव पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. मात्र आज वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली आहे की थेट भारतीय जनता पार्टीकडून प्रतापराव पाटील यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आलेली आहे. या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत स्वतः प्रतापराव पाटील आहेत. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगणार? स्थानिक वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे की आपल्याला थेट भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेची ऑफर देण्यात आली. काय नेमकं सांगाल? आज जी वृत्तपत्रात बातमी आली अशी कोणतीही मला ऑफर या ठिकाणी आलेली नाहीये. तर मी ते नक्कीच त्या वृत्तपत्राचं या ठिकाणी खंडन करतो की अशी कोणती ऑफर मला भाजपकडून आलेली नाहीये. आगामी काळात जर भाजपने आपल्याला ऑफर दिली तर आपली काय प्रतिक्रिया राहील? याच्यावर सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आदरणीय शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय सुमित्रा पवार असतील, नामदार महोदय, जिल्ह्याचे मंत्री याच्यावर तो निर्णय घेतील. हो, जर विचार केला तर आतापर्यंत विधान परिषदेची जागा ही भारतीय जनता पार्टीचीच राहिलेली आहे. आता थेट शिवसेनेने पण या जागेवर दावा केलाय. काय सांगणार? नक्कीच एक नेते म्हणून आणि एक आमदार यांची सगळ्यांची इच्छा होती की आपण मित्र पक्ष आहोत, सत्तेत आपण सोबत आहोत. नक्कीच वाटाघाटीमध्ये ही जागा जर शिंदे गटाला मिळाली तर अत्यंत चांगलं होईल आणि कुठेतरी वेगळा निर्णय या ठिकाणी जळगाव जिल्ह्यासाठी होईल. भाऊ, जर या ठिकाणी जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं मोठं वलय या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आता शिवसेना शिंदे सेना ही त्या मानाने या ठिकाणी आगेकूच करते आहे. जर भारतीय जनता पार्टीने जर आपल्याला ही जागा दिली तर आपली काय प्रतिक्रिया राहील? नक्कीच मी त्याचं स्वागत करेन. भारतीय जनता पार्टीने जर शिंदे गटाला ही जागा दिली तर नक्कीच आपण प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघतात इच्छुक म्हणून शिंदे गटातून मीडियाने जो सर्वे केलेला आहे त्याच्यातून ते नाव माझं समोर आलेलं आहे. मी स्वतःहून कधीच कोणत्या मीडियाला सांगितलं नाही की माझं नाव मीडियाला यावं. मंत्री गुलाबराव पाटलांचे राजकीय वारसदार म्हणून देखील आपल्याकडे बघितलं जातं. आपले भावी आमदार म्हणून बॅनर सुद्धा या ठिकाणी मतदारसंघात लागलेले आहेत. आपण तयारी सुद्धा करता आहात. संघटन मजबूत आहे, युवा सेनेचं काम करता आहात. काय सांगणार? नक्कीच मंत्री, पाणी पुरवठा मंत्री असल्यामुळे वडील आणि पालकमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राचा व्याप आहे. त्याच्यामुळे मतदारसंघात प्रत्येकाच्या संपर्कात राहून लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो. आणि आपण जिल्ह्यात, महाराष्ट्रात बघतायत प्रत्येक नेत्याचा मुलगा वारसदार नक्की होत असतो. त्याचा प्रयत्न माझाही आहे. मागणी करणार का शिंदे साहेबांकडे? नक्कीच मी मागणी करणार, कार्यकर्ते मागणी करतायत, सगळ्यांचा मागणीचा होय. आणि जे बॅनर्स आपण म्हटलात, एक कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष आपण तो कधी थांबवू शकत नाही. त्यांनी ते उत्साह त्या ठिकाणी भावी आमदार म्हणून या ठिकाणी ते बॅनर लावलेले होते. नक्कीच जळगाव मतदारसंघामध्ये शिवसेनेचं देखील मोठं वलय आहे. विधान परिषदेची जागा मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला सोडण्यात आली होती. यावेळेस शिवसेनेचं संघटन अधिक मजबूत आहे. ती जागा सोडण्यात यावी अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे करणार आहे. मात्र भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारची जी ऑफर आहे ती आपल्याला देण्यात आली नाहीये. स्थानिक वृत्तपत्रामध्ये जी बातमी आली त्या बातमीचं प्रतापराव पाटील यांनी खंडन केलेलं आहे. नेमकं ही जागा आता कुणाला सुटते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.